नाही भेटले, तुम्हाला काय भेटलं ते पण नाही सांगितलं. तर त्याचा दुसरा विषय असे की खाण्यापिण्याविषयी काही नसतं. टूरला गेल्यानंतर खाण्यापिणं हे सगळं व्यवस्थित त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार सगळं केलेलं आहे. पण ह्या टूर मध्ये आज सगळ्यात कुणी आजारी नाही पडलं, कुणाला झालेल्या वेदना त्यांनी एका मिनिटात सगळ्या बऱ्या करून टाकलेल्या आहेत. माझी मुलं मला म्हणले होते की कुठं 7,000 आहे, कुठं 7,500 आहे, 6,000 आहे, तुम्ही तिकडे जा, कशाला तुम्ही एवढा लांबच्या मध्ये टूर बुक करताय. पण आम्ही नागपंथी होतो. माझ्या काय मनात होतं की मला पहिल्यापासून एकच होतं की मला जायचंय तर नगर साहेबांसोबत जायचं. त्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्हाला पैसे देता आले तर द्या, नाही तर नका दे. माझ्या लहान मुलांनी डायरेक्ट त्यांना पैसे पाठवून बुकिंग करून टाकले की तुमची इच्छा आहे तर तुम्ही जा. त्याच्यानंतर एवढा ट्रिप केल्यानंतर मला भरपूर अनुभव आला. भरपूर म्हणजे सांगणं योग्य नाही त्याच्यापेक्षा जास्त. कारण की आमच्या पूर्वजांपासून नाथांचं आहे. म्हणजे आम्ही वडलोपार्जित नाथांचं आमच्याकडे असताना, आणि मी नाथांचा पुजारी आहे. मी आज 4-5 वर्ष झाले. पहिला मी फक्त लांबून पाया पडून निघून जायचो. पण जेव्हाच माझ्या कानिपनाथांची पूजा आली तोपर्यंत मला उठता बसता एकच सुद्धा नाथांचंच नाव असतं. म्हणजे कुठं आलं शांत बसतं तरी डोक्यात नाथांचाच विचार असतो. पण सगळं जाऊ दे, आता मी सगळा अनुभव नाही सांगत. रात्रीचा एकच अनुभव सांगतो तुम्हाला, शेवटचा अनुभव. ही रात्री मी आपण रेवणनाथ सिद्धींच्या वर्षा मंदिरात गेलो. वर्षा मंदिरात गेल्यानंतर आम्ही सगळं आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही मागं फिरायला गेलो. मागं फिरायला गेल्यानंतर पाठीमागं नागाची मूर्ती आहे छोटीशी दगडात. तुम्ही पाहिजे हा छोटीशी नागाची मूर्ती आहे, त्याच्या मागं दगडीचं पाषाण आहे. आम्ही शांतपणे पाहिलं तर पाषाणात आम्हाला मूर्त दिसली. मी त्यांना पण दाखवली मूर्त, फोटो काढून. मूर्त दिसल्यानंतर मी सहज वर पाहिलं तर एक 4-5 फुटाचा पिवळा धडक नाग असा, म्हणजे ओरिजिनल नाही डुप्लिकेट नाग असं तिथं लावलेलं आहे वरती. तर माझं सहज लक्ष गेलं. मी म्हणलं आता तुम्ही काय करताय तिथं, म्हणजे एक बोलून गेलो मी असं मनातून. आणि चक्कर मारून आपला आरतीला थांबलो. आरतीला थांबल्यानंतर नागारा वगैरे वाजला, सगळं वाजलं. त्यांनी पंच आरती दूध करून पूर्ण मंदिराला वेढा मारला. वेढा मारल्यानंतर मी कुठं होतो, पूर्ण शेवट पार दगड उचलला तिथं होतो. सगळ्यांना त्यांनी अंगार वगैरे लावल्यानंतर मी आपलं सहज अंगारा लावायला पुढे गेलो. व मागे गेल्यानंतर त्यांनी मला अंगारा लावला. अंगारा लावायच्या आधी मला म्हणले तो फॅन चालू कर. तो पुजारी फॅन चालू केल्यानंतर माझ्याकडे बघितलं, त्यांनी मला अंगारा लावला. मला म्हणते इथंच उभा राहा, तिथंच उभा राहा. म्हणल्यानंतर आरती चालू झाल्यानंतर मी जे डोळे झाकले, तर डोळे झाकल्यानंतर त्याचा अक्षरशः आम्हाला पण टाकायचो की सूर्याच्या तेजाप्रमाणे तिकडून 4-5 शेषनाग, तिकडून 4-5 शेषनाग त्या गाभाऱ्यात येऊन उभं राहिले.